या फोटो फ्रेममधील अभिनेत्री गायिकाला तुम्ही ओळखता ना? हो. अहो, सध्या खलनायिका बनली लावणी गायिका. मराठी लावणीला जगाच्या पटलावरती उंचवण्यासाठी अभिनेत्री व गायिका पुष्पा चौधरी यांनी सलग 51 मराठी लावणी गायन करून 2 विश्वविक्रम केले. 26 मार्च रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह पुणे येथे यांनी हा विश्वविक्रम नोंदवला. हा विश्वविक्रमाचा कार्यक्रम सोहळा पार पडला तो वेलेटिना वुमन्स एम्पॉवरमेंट आणि वेलेटिना ग्रुप यांच्या सहकार्याने. या उपक्रमाला अनेक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्या कार्यक्रमाविषयी आज आपण अधिक माहिती आणि पुष्पा चौधरी यांच्या मुलाखतीकडे वळूया. धन्यवाद. नमस्कार, मी अभिनेत्री व गायिका पुष्पा चौधरी. तुम्ही मला झी मराठीवर देवमाणूस या मालिकेत पाहिलेलं आहे. तसंच अप्पी आमची कलेक्टर यामध्ये मनी मावशी म्हणून मला तुम्ही ओळखता. त्याचप्रमाणे लाखात एक आमचा दादा या मालिकेतली पुष्पा काकी. पुष्पाजी, तुमचा खलनायिका किंवा नायिका ते आत्ताचा लावणी गायिका हा प्रवास तुम्ही कसा वर्णन कराल? प्रवास म्हणाल तर खूप मोठाही नाही खूप छोटाही नाही, परंतु स्ट्रगल मात्र खूप आहे या प्रवासात. म्हणजे तुम्हाला सांगते, मी वयाच्या 50 नंतर ॲक्टिंग शिकले, सिंगिंग शिकले आणि खूप म्हणजे पहिले 2-3 वर्ष म्हणाल तिकडं पळायचे मी. आणि शॉर्ट फिल्म असू दे, वेब सिरीज असू दे, छोटे भाग असू दे, कुठले जे पिक्चर वगैरे काही असलं ना तरी मी वाटेल तिथं जायचे. बऱ्याच वेळा सगळे म्हणायचे सुद्धा की लो बजेट आहे आमचं, पेमेंट देऊ शकणार नाही, परंतु मी एक्सपिरियन्ससाठी मी फ्रीसुद्धा कामं केली आणि त्यामुळं काय झालं की मला अनुभव येत गेला आणि माझी प्रोफाईल स्ट्रॉंग झाली. तुम्हाला सांगायला आनंद वाटेल मला की मी जवळजवळ आता जो करते तो 49वा चित्रपट चरित्र अभिनेत्री म्हणून करते मी. सगळ्या सिनेमामध्ये हिरोची आई, हिरोईनची आई असे करत 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 मी एवढा मोठा पल्ला गाठला. आणि खलनायिका म्हणाल तर ही कृपा आमच्या वज्र प्रोडक्शनच्या श्वेता मॅडम आणि खांबे सर आणि झी मराठी यांनी मला माझ्या आवाजातली स्ट्रेंथ ओळखली. देवमाणूसमधली वंदी आत्या खूप सगळ्यांना आवडली होती आणि ती तशी थोडी व्हिलन पण होती आणि अवखळ पण होती, परंतु प्युअर खलनायिका म्हणावी तर ती अप्पी आमची कलेक्टरमध्ये. म्हणजे साधारण 2.5-3 वर्ष सलग टी व्हीवर मी खलनायिका म्हणून सर्वांना दिसत होते. लोकांना खूप माझा राग यायचा. म्हणजे मला तसे फोन यायचे, मेसेज यायचे की पुष्पाताई, तुम्ही एवढ्या प्रेमळ आहे पण तुम्ही इतकी वाईट भूमिका का करता? पण तीच पावती म्हणावी लागेल की नाही. आणि खलनायिकेचा प्रवास सुरू करत करत आता लावणी गायिका कशी झाली. तर गाण्याचे तर शो बरेच केलेले आहेत आत्तापर्यंत. 350, 400, 450 गाण्यांचे शो झालेले असतील, परंतु माझा सगळ्यात आवडता विषय म्हणजे लावणी. आणि लावणी गायला खूप स्ट्रेंथ लागते तशी. आणि माझा आवाज खूप असा कडक आणि खडा येतो स्वामींच्या कृपेने. तर मग म्हटलं आपल्याला इतकं छान लावणी गायन जमतं, आपण काहीतरी केलं पाहिजे. तर रेकॉर्डवाल्यांना विचारलं तर ते म्हणले मराठी गाण्यांचे खूप सारे रेकॉर्ड होतात, हिंदी गाण्यांचे सुद्धा होतात, पण मॅडम मराठी लावणी गाण्याचं रेकॉर्ड अजिबात झालेलं नाही, तर ते तुम्ही करा. मग तेव्हापासून निश्चय केला आणि मी आता 26 मार्चला माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सलग 51 मराठी लावण्या गाऊन वर्ल्ड रेकॉर्ड केलं, विश्वविक्रम केला. तुम्ही अभिनय करता ह्याची पोचपावती तर तुम्हाला मिळालेली आहे आणि ती प्रेक्षकांनी दिलेली आहे. आणि गायन तुम्ही करू शकता ह्याची पण पावती नुकतीच तुम्ही प्रेक्षकांना दाखवलेली आहे, प्रेक्षकांनी ते कबूल पण केलेली. तर अभिनय करू शकता आणि गायन करू शकता, ह्या दोन्ही कला क्षेत्रात तुम्ही हे डेव्हलप करू शकता किंवा काहीतरी वेगळं करू शकता, हे तुम्हाला कधी वाटलं? तसं पाहायला गेलं ना सर, तर माझ्या मनात कधीच नव्हतं.
म्हणजे मी संसारात गुरफटलेली असताना, मुलाबाळांच्यात प्रपंचात अडकलेली असताना मला कधीच वाटलं नव्हतं की मी एक नायिका होईल किंवा गायिका होईल. कारण त्यावेळेस मला म्हणजे वेळ सुद्धा मिळायचा नाही. इतकं मी स्ट्रगल करत माझा संसार सुद्धा केला. म्हणजे गरीब परिस्थितीतून आल्यामुळं 2 मुली माझ्या पदरात आणि मुलींना छान शिक्षण देण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. मग ह्या हॉबी मला आवडायची, लहानपणापासून आवड होती. परंतु कधी या गोष्टीकडे आपण जाऊ आणि आपल्याला वेळ मिळेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. परंतु सगळ्या व्यापातून मुक्त झाल्यावर मग मुलींची लग्न झाली, नातवंड झाली, प्रपंचातून मिस्टर रिटायर्ड झाले. मग म्हटलं चला आता आपण काहीतरी करायला हरकत नाही आणि म्हणून मग मला इच्छा झाली की आपण शिकू शकतो आणि करू शकतो. तसं मी आयुष्यात खूप ज्या गोष्टी अवघड असतात त्या चॅलेंज म्हणून करायची माझी ही म्हणजे वृत्ती आहे की जे म्हणजे अशक्य काहीच नाही. आपण जर जिद्दीने मेहनतीने जर केलं ना तर सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य होतात आणि त्या मी आयुष्यात खूप साऱ्या केलेल्या आहेत. आपल्या परिवारामध्ये या दोन्ही क्षेत्रामध्ये कोणी होतं का? नाही, अजिबात नाही. माझ्या सासरी सुद्धा नाही आणि माहेरी सुद्धा नाही. म्हणूनच मला खूप स्ट्रगल करावा लागला. कारण की बरेच जण म्हणतात की कोणतरी गॉडफादर असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. पण नाही. मी स्वतःच्या मेहनतीने आणि जिद्दीने पुढे गेले, कुणाचाही पाठिंबा नसताना आणि याचा मला खूप अभिमान आहे. फक्त स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता. अभिनेत्री, नायिका आणि गायिका या दोन्ही कला क्षेत्रात तुम्हाला चॅलेंजिंग कोणतं वाटतं, गायन का अभिनय? आता तसं पाहायला गेलं ना तर कुठलीच कला ही सोपी नसती आणि सोपी कधी होती जेव्हा आपण झोकून देऊन त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट करतो ना आपली, त्यावेळेस ती सोपी होती. परंतु मगाशी बोलल्यासारखं मी जिद्द आणि मेहनतीने आपण केलं ना तर तुम्हाला सांगते गायन शिकत असताना मी आशाताई भोसलेंची गाणी गायचे. का तर त्यांची गाणी खूप अवघड आणि इतकी व्हरायटी, इतकी फास्ट गाणी. मग मी मुद्दाम अवघड गाणी शिकायचे. अवघड गाणं शिकलं की आपल्याला सोपं गाणं गाता येतं. आज तुम्हाला सांगते म्हणजे मी ना परीक्षा दिल्या शिक्षणाच्या, गायनाच्या, ना म्हणजे काहीच नाही. परंतु प्रॅक्टिस म्हणजे आपण तुम्हाला सांगते विशारद झालेले कित्येक गायक गायिका मी पाहिलेले आहेत. परंतु त्यांना तालासुराचा म्हणजे लवलेशही नसतो. परंतु प्रॅक्टिस केली ना आपण, सलग प्रॅक्टिस तर आपण परफेक्ट बनतो. हे झालं गायनाच्या बाबतीत. आणि अभिनयाच्या बाबतीत सांगाल तर आपण ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. कोण कसं करतं, काय ॲक्टिंग कसं करतं. शिकवलं तर ते ऐकून घ्यायची आपल्याला वृत्ती पाहिजे, नम्रपणा पाहिजे. म्हणजे मला खूप येतं आणि मी काय ऐकणार नाही कुणाचं, असा स्वभाव कधी नसावा माणसाचा. म्हणजे तुम्हाला सांगते आपण जन्मापासून मरेपर्यंत काही ना काही शिकतच असतो. आणि मी आमच्या एवढ्या ह्या 3-4 सिरियल केल्या ना, प्रत्येक सेटवर आणि प्रत्येक शूटिंग वेगळं असायचं. पण प्रत्येकाकडून मी ऑब्झर्वेशन करून सगळ्या गोष्टी शिकले आणि कधीच मला कुठल्या बाबतीत कमीपणा वाटला नाही की आपण एवढे मोठे ॲक्टर झालो तरी आपण हे का बघावं आणि हे का शिकावं. नेहमी गिव्ह रिस्पेक्ट आणि म्हणतात ना तसं आपण जर रिस्पेक्ट एखाद्याला दिला तर तो आपल्याला मिळतो सुद्धा. या उक्तीप्रमाणे मी हे सगळं बघत राहिले आणि याच्यात मी दोन्ही क्षेत्रात यशस्वी झाले. आता नुकतंच तुम्ही 51 लावण्या नॉन स्टॉप पद्धतीने केल्या, तर त्या तुम्ही कशा केल्या, त्याला कोणी प्रेरणा दिली आणि तुम्ही 51च लावण्या का निवडल्या, त्याबद्दल काय सांगाल? ॲक्च्युली काय झालं 2022 मध्ये मला लावणी गायला खूप आवडती. तर मी बालगंधर्वला 2022 मध्ये 25 लावण्या गायनाचा कार्यक्रम केला होता. म्हणजे तो वर्ल्ड रेकॉर्ड वगैरे नव्हतं, एक आवड म्हणून. परंतु त्याच्यात मध्ये मी डान्सर सुद्धा घेतल्या होत्या. एक 10 डान्सर मुली होत्या की मी इकडं लावणी गाणार आणि त्या परफॉर्म करणार. मध्ये अँकरिंग पण होतं, म्हणजे निवेदक सुद्धा बोलत होते. तर खूप छान झाला होता तो कार्यक्रम आणि मला बऱ्याच जणांनी सांगितले इतका सुंदर तुम्ही हा कार्यक्रम केला ताई, तर पुढं भविष्यात सुद्धा आम्हाला बघायला आवडेल. तर मी म्हटलं आपण 25 तर गायलेले आहे, तेव्हा मी थकले वगैरे काही नव्हते. मग म्हटलं आता आपण 51 लावण्या करूयात. मग लावण्या शोधल्या आणि तुम्हाला सांगते लावणीच का, तर लावणी ही आपल्याला जगाच्या पटलावर आणण्यासाठी हा मी अट्टहास केलेला आहे खरं तर. कारण की काय होतं, जुन्या पारंपरिक लावण्या
हल्ली कोणच ऐकत सुद्धा नाही आणि त्या म्हणजे लोप पावत चाललेल्या आहेत. आता नवीन नवीन लावण्या येतात आणि मुली कशा पण साड्या, पातळ साड्या वगैरे नेसून त्या लावण्या सादर करतात आणि म्हणजे ते जरा थोडंसं मला आवडत नाही. आता ज्यांना आवडतं ते करतात, बघतात, हा भाग वेगळा. परंतु जुन्या पारंपरिक लावण्या ज्या आपल्या लीलाताई गांधींनी केल्या होत्या, उषा चव्हाण यांनी, जयश्री गडकर यांनी किती सुंदर लावण्या. मग या लावण्यांना कुठंतरी उजाळा मिळण्यासाठी मी ह्या लावण्यांची निवड केली आणि होल अँड सोल सगळं कार्यक्रम मी मॅनेज केला, की बाबा गाणी शोधणं, तुम्हाला सांगते जवळजवळ 6-7 महिन्यापासून सगळे लिहून काढणं लावण्या. मग आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी लहानपणापासून खूप ऐकलेली गाणी, त्यामुळे ह्या ज्या लावण्या वगैरे आहेत ना, खूप ऐकलेल्या होत्या आणि तोंडात बसलेल्या होत्या. त्यामुळे मला खूप असं अवघड गेलं नाही, की बाबा कसं करू, पाठ करू, काय करू. तर या जुन्या लावण्या मी निवडल्या आणि 51 लावण्या कराव्यात म्हणून मी हे वर्ल्ड रेकॉर्ड केलं. आत्ताचे 2 विक्रम तुम्ही केले ते कोणकोणते? आत्ताचे विक्रम म्हणजे एक मिनिट. आत्ता मी हे जे 2 विश्वविक्रम केले त्यातील पहिला म्हणजे वंडर बुक ऑफ रेकॉर्ड इंटरनॅशनल आणि दुसरा वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया, हे 2 विक्रम मी केले आणि हे विक्रम ज्यांना जे ऑर्गनायझर होते त्यांनी मला सांगितलं, की ताई तुम्ही इतके सुंदर हे रेकॉर्ड केलेलं आहे, तर तुम्हाला आमच्याकडून गिफ्ट म्हणून जिनियस वर्ल्ड ऑफ रेकॉर्ड हे सुद्धा आम्ही रेकॉर्ड तुम्हाला देत आहोत. ते 3 मेला मला अहमदाबादला मिळणार आहे आणि मी ते जाणार आहे आणण्यासाठी. या अगोदरच्या पुरस्काराबद्दल काय सांगाल तुम्ही? थोडक्यात कोणकोणते पुरस्कार मिळाले या अगोदर? तुम्हाला सांगू का, खरं तर गायन क्षेत्र असू द्या, अभिनय क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, या क्षेत्रात खूप लोकांनी मला उचलून धरलं. कारण की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की गरिबीतून वर आलेले, त्यामुळे मला गरिबांबद्दल किंवा इतर सगळ्यांबद्दलच खूप आपुलकी आहे. म्हणून मी सामाजिक क्षेत्रात सुद्धा खूप सारं कार्य करते. मला जेवढं जमल तेवढं मी इतरांना मदत करते आणि या बेसवरच मी दिलासा सोशल फाउंडेशन ही संस्था स्थापन केली. त्याच्यात गोरगरीब, अनाथ, वृद्ध ह्या सगळ्यांना मदत करत असते. त्यामुळे मला सामाजिक क्षेत्रात सुद्धा बरेचसे पुरस्कार मिळाले. गायन क्षेत्रात सुद्धा उत्कृष्ट गायक म्हणून मिळाले. अभिनय क्षेत्रात सुद्धा मला बरेच पुरस्कार मिळाले. आता पुरस्कारांची यादी वाचायला गेले तर जवळजवळ 100च्या वर पुरस्कार झालेले आहेत. तुम्ही फोटोत बघालच किती आहेत ते आणि खूप सारे पुरस्कार मिळालेले आहेत. त्याचा मला अभिमान तर वाटतो, पण पुरस्कार नुसते घेऊन त्याच्या समाधान न मानता सगळ्यांना मदत करावी याच्यात मला जास्त समाधान वाटतं. आतापर्यंत तुम्हाला कला क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी सहकार्य, मदत, प्रेरणा कोणी आणि कशी दिली? अभिनय क्षेत्रात पुढे जाण्यासाठी मला म्हणजे तसं पाहिलं तर मला उचलून घेतलं ते झी मराठी यांनीच. झी मराठी सिरियलमधल्या म्हणजे आमच्या बऱ्याच मॅडम आहेत, तसेच आमच्या वज्र प्रोडक्शनच्या श्वेता मॅडम आहेत. यांनी मला म्हणजे इतकं घरच्यासारखं वागवतात आणि खूप छान त्यांना माझी ॲक्टिंग पण खूप आवडते आणि त्यांच्यामुळं मी या कलाक्षेत्रात खूप उंचावली गेले. त्याचप्रमाणे मला बरेचसे डायरेक्टरसुद्धा इतके चांगले भेटले गेले या क्षेत्रात, फिल्म डायरेक्टर, की त्यांनी म्हणजे मी आज एकेका प्रोडक्शनचे 3-3, 4-4 चित्रपट केलेले आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल रमेश चौधरी म्हणून जे डायरेक्टर आहेत ते म्हणतात, मॅडम तुम्ही माझ्या प्रत्येक चित्रपटात मला पाहिजेच आहात. म्हणून त्यांचे जवळजवळ 4 ते 5 चित्रपट मी केले. त्याचप्रमाणे सचिन रणपिसे सर म्हणून आहेत डायरेक्टर, त्यांचे मी 3 चित्रपट केले. अजून सुरेश झाडे सर म्हणून आहेत जे डायरेक्टर आहेत मुंबईचे, त्यांचे सुद्धा मी 5-6 चित्रपट केले. म्हणजे ह्या सगळ्या लोकांमुळं मला शिकायलाही मिळालं आणि ह्या लोकांमुळं मला पुढंही जाता आलं. आणि गायन क्षेत्रात म्हणाल तर खरा गुरु मानला ते मी आमच्या व्हॉइस ऑफ रफी म्हणून प्रसिद्ध असलेले विवेक पांडे सर. विवेक पांडे सरांनी मला खूप छान प्रकारे गाईड केलं आणि शिकवलं. मी त्यांच्याकडे सलग 3 वर्ष गायन शिकत होते आणि सर म्हणाले की पुष्पाजी आप बहुत आगे जाओगी और बहुत अच्छा गाते, आप सिर्फ गाते रहो. या त्यांच्या एका वाक्यावरून आजपर्यंत मी इथं आलेले. तर मी खरंच त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आयुष्यभर ऋणी राहील. प्रत्येक कलाकारांनी सामाजिक भान ठेवावं असं म्हटलं जातं. बरं, तुमचं सामाजिक कार्य पण तेवढंच आहे. त्या सामाजिक कार्याबद्दल जरा थोडक्यात सांगाल का?
सामाजिक कार्यात सांगायचं म्हणजे आता मी तुम्हाला सांगितलं, की जसं दिलासा सोशल फाउंडेशन आहे. त्यामध्ये आम्ही म्हणजे हे जे फुटपाथवरची लोकं असतात त्यांना आम्ही आठवड्यातून 3 वेळा संध्याकाळी जेवणाचे पॅकेट देतो. त्याचप्रमाणे अनाथाश्रम असतील, वृद्धाश्रम असतील, तर जे कपडे लोकं डोनेट करतात, की बाबा आम्हाला डोनेट करायचे आहेत, आमच्या घरात खूप कपडे, मग आम्ही ते आणतो आणि सॉर्टिंग करून सगळं व्यवस्थित करून आम्ही ते वेगवेगळ्या खेडोपाडी किंवा गरीब मुलांना, अनाथ मुलांना, महिलांना तिकडं वाटतो. अशा प्रकारे आम्ही सामाजिक हे करतो. त्याचप्रमाणे महिलांसाठी सुद्धा, की ज्या महिला खूप हुशार असतात, त्यांना खूप काही करावंसं वाटतं, पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नाही. तर अशांना आम्ही वेगवेगळे कोर्सेस पुरवले जातो आणि याच धर्तीच्या म्हणजे या आधारावरच मी स्वामिनी म्युझिक अँड ॲक्टिंग अकॅडमी काढलेली आहे. की माफक फीमध्ये सगळ्या मी जे शिकले तेच इतरांना शिकायला मिळावं म्हणून ॲक्टिंग, सिंगिंग, डान्स, तबला, गिटार, हार्मोनियम असे सगळी वाद्य अशी माझी अकॅडमी पुण्यात मी काढलेली आहे. एकदम माफक फीमध्ये मी ज्यांना शिकायचं आहे त्यांना मी तिथं शिकवते. ज्यांना फी भरायची ऐपत नसेल त्यांना मी फ्रीमध्ये शिकवते. पण शिका तुम्ही. तुमची आवड दबून ठेवू नका. तुम्ही पुढं जा आणि त्या सगळ्यांच्या ब्लेसिंग्स खूप छान असतात आणि त्यावरच मी आत्तापर्यंत तरत आलेली आहे. या पुढील भविष्यात तुमच्या योजना काय आहेत? आत्ता काहीच सांगू शकणार नाही. कारण की काय आहे, पुढं काय होईल हे आपल्याला माहिती नसतं. प्रयत्न करणार. जोपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत काही ना काहीतरी करत राहणारच. आता माझा हा 51 लावण्या गायचा विक्रम झाला. तेव्हा सुरेखा पुणेकर ताई, लावणी सम्राज्ञी मला म्हणाल्या, की पुष्पाताई पुढच्या वर्षी तुझ्या वाढदिवसाला तू 100 लावण्या गायला पाहिजेस. मी प्रयत्नही करणार. म्हणजे नॉट अ जोक 100 लावण्या गायनं तुम्हाला कल्पना असेलच, की लावणीला खूप हाय पिचचा आवाज काढायला लागतो. परंतु मी नक्की प्रयत्न करणार आणि जुन्या 100 लावण्या मिळणं पण थोडंसं अवघड आहे. कारण काय होतं, पूर्वीच्या काळात सवाल जवाब खूप असायचे सिनेमामध्ये. त्यामुळे मी 51 शोधून काढल्या होत्या. पण नेक्स्ट मी 100चं जेव्हा करील टार्गेट त्यावेळेस मी फार तर मग जुनी मराठी गाणी घेईल, काहीतरी छान पारंपरिक आणि जुन्या लावण्या असं मिळून रेकॉर्ड करेल. आणि मला सांगायला खूप आनंद वाटतोय, की हे जे रेकॉर्ड केलं होतं ना, त्याला म्हणजे आपल्या फिल्म इंडस्ट्रीतले, चित्रपटातले खूप सारे कलाकार आले होते, की जे सिरियलमधले, चित्रपटामधले आणि मेन म्हणजे सगळ्या लावणी सम्राज्ञी हा कार्यक्रम बघायला आल्या होत्या. जसे की ज्येष्ठ लावणी सम्राज्ञी आणि कलाकार लीलाताई गांधी. मला इतका आनंद झाला. इकडं मी लीलाताई गांधी माझ्या समोर बसल्यात आणि मी त्यांची लावणी मागं त्यांचं चित्र दिसते आणि मी त्यांची लावणी गात होते. मला खूप आनंद झाला. लीलाताई गांधी आल्या होत्या, सुरेखाताई पुणेकर आल्या होत्या, माया खुटेगावकर ताई आल्या होत्या, जयमालाताई इनामदार आल्या होत्या. तसंच आपली आघाडीची अभिनेत्री आता प्राजक्ता गायकवाड ती आली होती. सिद्धेश्वर झाडबुके होते, आमच्या सिरियलमधले सगळे होते. प्रदीप कोथमिरे आणि अजून काळूराम ढोबळे, आमचा बाबू अंकुश मांडेकर, असे म्हणजे आता नावं कुणाची घेऊन कुणाची नाही असं आहे. पण हे सगळे कलाकार आले होते. आणि महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे हा सगळा माझा प्रोग्राम स्पॉन्सर केला होता व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज आणि व्हॅलेंटिना वुमेन्स पॉवर यांनी केला होता. तर व्हॅलेंटिना ही कंपनी पुण्यात आहे आणि खूप छान कंपनी आहे. त्या कंपनीशी मी जॉईन आहे. त्या कंपनीची मी डायरेक्टर पदावर आहे आणि ह्या कंपनीचे 3 CMD आहेत. मोठे उद्योजक आहेत, वेगवेगळ्या त्यांच्या कंपन्या आहेत. तिघांनी मिळून एकत्र व्हॅलेंटिना ग्रुप म्हणून काढलेले आहे. जसं टाटा ग्रुप तसं व्हॅलेंटिना ग्रुप काढलेला आहे. तर त्यातले 3 म्हणजे त्रिदेव म्हणतो आम्ही. तर पहिले म्हणजे आबासाहेब चोरघे, दुसरे म्हणजे संदीप पवार सर आणि तिसरे म्हणजे संतोष बांदल सर. आणि ह्या तिघांनी ही कंपनी जी काढलेली आहे ही आज आमच्या व्हॅलेंटिना कंपनीमध्ये 8 ते 9 हजार लोक जोडले गेलेले आहेत. त्याचप्रमाणे डायरेक्टर म्हणून आमचे रवींद्र वाडकर सर असतील, प्रमोद गायकवाड असतील, स्नेहा भगत मॅडम असतील आणि असे खूप सारे लोक इतकी चांगली आहेत. आणि यांनी मला म्हणले, मॅडम तुमची इच्छा आहे ना
एवढा खर्च इतका इतका, मी म्हटलं सर इतका इतका खर्च आहे, तर काही काळजी करू नका, पाहिजे तेवढा खर्च करा, आपली कंपनी तुम्हाला स्पॉन्सर करेल. आणि ह्या सगळ्यांनी इतकं छान मला सहकार्य केलं, तर मी आमच्या व्हॅलेंटिना ग्रुपची सुद्धा खूप आभारी आहे आणि आमच्या तिन्ही सरांची सुद्धा खूप आभारी आहे. ह्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या नवोदित कलाकारांना तुम्ही काय संदेश द्याल? नवोदित कलाकारांना ना, तुम्हाला सांगते, सगळ्यांनाच वाटतं हल्ली की ॲक्टिंग फार सोपी आहे. अहो आम्हाला, मी कुठं गेले ना, अहो आम्हाला एक छोटासा रोल द्या ना, पण इतकं सोपं नाही आहे ॲक्टिंग करणं. त्याच्यासाठी शिकावं लागतं, वेळ काढावा लागतो. आणि तुम्हाला जर वेळ असेल आणि तुमच्यात जर कपॅसिटी असेल शिकण्याची आणि स्वतःला प्रूव्ह करण्याची कपॅसिटी असेल, तर तुम्ही ॲक्टिंग क्षेत्रात या. आणि अजून एक माझा महत्त्वाचा सल्ला म्हणजे, फक्त ॲक्टिंगवर पोट भरत नाही. आज ॲक्टिंगच्या क्षेत्रात खूप कॉम्पिटिशन आहे. तर उद्या तुम्ही समजा तुमच्या प्रपंचासाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे पॅरलल जॉब किंवा काहीतरी. म्हणजे सगळे शाहरुख खान होत नाहीत, की एखादाच होतो, परंतु सगळेजण शाहरुख खान बनायला जातात आणि मग त्यांना काही त्याच्यात मिळत नाही आणि मग ते नाराज होतात किंवा मग डिप्रेशनमध्ये जातात. तर तुम्ही काय करायचं, तुम्ही पहिला जॉब करा आणि आवड म्हणून ॲक्टिंग करा. आणि ॲक्टिंगमध्ये तुम्हाला छान स्कोप मिळाला, तुम्ही पुढं गेलात, तर मग तुम्ही नक्कीच तुमचे जॉब किंवा काय सोडून देऊन फुल टाईम याच्यात करा. पण तुम्ही पॅरलल, माझा तर सगळ्यांना संदेश असेल की तुम्ही नोकरी पहिली करा, स्वतःच्या पायावर उभं राहा आणि मग तुम्ही ॲक्टिंग या क्षेत्रात या. आणि शेवटी सगळ्या क्षेत्रात फायदे तोटे हे असतातच, तसे ॲक्टिंग क्षेत्रात सुद्धा फायदे तोटे आहेत. आपण जे चांगलं आहे तेच घ्यायचं नेहमी. आपण म्हणजे चांगल्या गोष्टी, वाईट गोष्टी दोन्ही असतात. आपण जर चांगल्या गोष्टी जर फॉलो केल्या, आपलं नक्की चांगलं होतं आणि आपल्याला तिथं रिस्पेक्ट मिळतोच मिळतो. या विश्वविक्रमाचे साक्षीदार म्हणून जेवढे सेलिब्रिटी आले होते, तसेच आमच्या वारजे विभागातील नगरसेविका शशिकलाताई मेंगडे आणि सायली वांजळे, वृषालीताई चौधरी, त्याचप्रमाणे दीपालीताई धुमाळ, लक्ष्मीताई दुधाणे, या आमच्या सगळ्या नगरसेविकासुद्धा आल्या होत्या. आणि या कार्यक्रमाला महत्त्वाचं म्हणजे वाद्याची साथ संगत दिली त्या टीमचे तर मी खूप आभार मानणार. इतकं सुंदर त्यांनी वाद्य वाजवली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ढोलकी, की ढोलकीपटू आमचे हर्षद गणबोटे, की ज्यांनी सुरेखाताई पुणेकर यांच्याकडे 15 वर्ष लावणीसाठी ढोलकी वादन केलं होतं, असे हर्षद गणबोटे यांनी खूप सुंदर ढोलकी वाजवली. आणि त्याचप्रमाणे कीबोर्डवर होते अक्षय साळुंके आणि सम्मत पठाण, आणि ऑक्टोपॅडवर होते रवी भोसले. आणि अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे गिटार वाजवायला जे सर आले होते, दत्ता कुंभार, त्यांनी जुन्या काळात उषा मंगेशकर यांच्या काळात कीबोर्ड वादन केलं होतं. ते मला म्हणाले की ताई मी गिटार वाजवणार तुमच्या कार्यक्रमात, आणि ते सुद्धा आले होते. आणि पुण्यातील सुप्रसिद्ध बासरी वादक संतोष फडके सर, हे सुद्धा खूप छान साथ संगत देत या वाद्यवृंदाने कार्यक्रम एकदम बहार आणली होती कार्यक्रमात. आणि माझ्या स्वामिनी अकॅडमीमधले सगळे माझे गायक स्टुडंट यांनी खूप सुंदर कोरस केला, तर त्यांची नावं मी आवर्जूनच घेणार. आणि ते म्हणजे कीर्ती बडगुजर, हेमलता मोडक, शुभा दळवी, अर्चना वान्नेरे, ज्योतिताई गवळी, सुरेखा शिंदे, चेतना इपारकर, साधना तडसरे, आमचे चंद्रकांत पंडित सर, विजय मोडक सर, प्रकाश क्षीरसागर सर, बाळू जुन्नरकर सर आणि मिलिंद कुलकर्णी सर. आज या इतक्या मंडळींनी इतका सुंदर कोरस दिला, तर कार्यक्रमाला या सगळ्यांमुळं खूप शोभा आली. या विश्वविक्रमासाठी लाभलेले ज्युरी खरं इतके चांगले होते, त्यांनी मला इतकं छान सहकार्य केलं, सपोर्ट केला. आणि ते म्हणजे दिनेश पैठणकर सर, अनिरुद्ध हलांडे सर आणि नीताताई दोंदे, सिद्धेश्वर झाडबुके, या 4 ज्युरींनी इतकं सुंदर हा कार्यक्रम मॅनेज केला आणि मला सुंदरशी ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन माझा सन्मान केला. थँक्यू ज्युरी. मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा, आई मला नेसव
माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. पुष्पाताईंचा आज वाढदिवस आहे, तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या लावणीचा तुम्ही रेकॉर्ड ब्रेक केलेले, आता 51 लावण्या म्हटलात तुम्ही, त्याबद्दल तुम्हाला मुजरा, मानाचा मुजरा. फोनवर आशीर्वाद देणारच, सगळ्यांनी दिलाय आशीर्वाद, माझाही आशीर्वाद आहे. अशीच प्रगती तुमची हो, खूप मोठ्या व्हा, असा माझा आशीर्वाद आहे.